चला नाणेफेकीचा कॉल I11 कोण संघाने जिंकलाय. प्रथम फिल्डिंग करताना पाहायला मिळतील I11 कोण आणि त्यांच्या समोर मात्र खेळणारा संघ एका बाजूला तुम्हाला पाहायला मिळेल. तो संघ मात्र तुम्ही पाहू शकाल गावदेवी शिवकर असे दोन संघ तुम्हाला पाहायला मिळतील. दोनही संघ चांगले आहेत, दोनही संघ तगडे पाहायला मिळत आहेत आणि या दोनही संघांचा खेळ आज या मैदानावर तुम्ही पाहू शकणार आहात. एका बाजूला शिवकर आणि दुसऱ्या बाजूला कोण अशी लढाई, अशी मॅच, अशी चुरस पाहायला मिळेल. कोण संघाचे अगदी खूप चांगले खेळाडू येत्या या 4-5 वर्षामध्ये चांगला खेळ ज्यांचा आपण पाहिला अनिकेत म्हात्रे आणि त्यांचा आज वाढदिवस आहे. त्यांना वाढदिवसाच्या आपण या स्पर्धेच्या माध्यमातून अगदी खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात. आपल्या माध्यमातून जितकं क्रिकेटसाठी योगदान दिलं जात आहे अगदी मग ते चांगलं होऊ दे, अगदी उंच भरारी क्रिकेटच्या पटलावर आपली होऊ दे, अगदी यश मात्र मिळू दे. ज्या बाईक आपल्या नावावर अद्यापर्यंत आपण पाहिलेत अजून त्यामध्ये भर पडू दे अशी आम्ही प्रार्थना करतो. आणि मग अगदी अनिकेत म्हात्रेला मात्र आपण या स्पर्धेच्या माध्यमातून देऊया वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. सामना असेल एका बाजूला I11 कोण आणि दुसऱ्या बाजूला संघ तुम्हाला पाहायला मिळेल तो संघ मात्र गावदेवी शिवकर असे दोन संघ असतील. टॉस जिंकून प्रथम फिल्डिंग करतोय, बॅटिंगसाठी आमंत्रण दिलं जात आहे ते म्हणजे गावदेवी शिवकर संघाला. चला सलामीची जोडी आपण पाठवायची आहे. मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल गावदेवी शिवकर संघाची सलामीची जोडी आणि दुसऱ्या बाजूला जो संघ तुम्ही पाहताय I11 कोण टॉस जिंकून प्रथम फिल्डिंग करतोय. चला फलंदाजी पाठवायची बघा. चला संदीप संदेश. चला अजून बरेचसे सामने आहेत बघा, आयोजकांना सहकार्य करायचं आहे. सलामीची जोडी मैदानात उतरणं गरजेचं आहे. दुपारचं सत्र आणि या दुपारच्या सत्रामध्ये करूया सर्व खेळाडू रसिकांचं, अगदी प्रेक्षक मायबापांचं आणि खेळाडूंचं आपण स्वागत. दुपारच्या सत्रामध्ये सर्वांचं स्वागत करूया. आमदार ट्रॉफीमध्ये आयोजकांच्या वतीनं मी शेखर पाटील कुडावे आपलं सर्वांचं करतोय सहर्ष स्वागत. आणि या मॅचला मात्र होईल सुरुवात. सामना असेल पहिल्या फेरीच्या तिसरा. एका बाजूला गावदेवी शिवकर आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही पाहताय I11 कोण असे दोन संघ. संदीप पाटील आणि प्रतीक ही जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. सलामीवीर लीडिंग फलंदाज टीमचा खेळ सुरू करण्यासाठी सुरुवात करण्यासाठी हे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. आणि एका बाजूला तुम्ही पाहू शकाल ते म्हणजे संदीप आणि दुसऱ्या बाजूला प्रतीक ही जोडी मात्र सज्ज असणार आहे. तर बॉलिंग मार्कवर गोलंदाज कोण असेल, पहिले षटक कोणाच्या हातामध्ये दिलं जाईल, पहिले षटक कोण हाताळणार हे कोण टीम कडून सुद्धा पाहायला मिळणार आहे. बघा आज एक संघ आम्हाला सुपर 4 साठी क्वालिफाय करायचा आहे, एक संघ आम्हाला अगदी या सुपर 4 साठी बाहेर काढायचा आहे. तर विनंती आहे टाइम अलर्ट करायचं बघा. तर आयोजकांकडून इथे सूचना येते बघा आम्हाला
अगदी ड्रेस कोड कंपल्सरी आहे बघा. कंपल्सरी ड्रेसिंग, कंपल्सरी चेसिंग. आणि मग असं असताना आयोजकांच्या माध्यमातून इथे मात्र अगदी फिल्डिंग करणाऱ्या संघाचं ऑब्जेक्शन आणि 2 धावांची पेनल्टी इथे मात्र शिवकर संघाला. अगदी पहिला चेंडू आणि सामना सुरू होण्याआधी आपण पाहतोय बघा. 2 रन्सची पेनल्टी आहे. 2 धावांची पेनल्टी इथे मात्र दिली जाते बघा शिवकर टीमला. गोलंदाज आकाश म्हात्रे पहिलं षटक हाताळण्यासाठी सज्ज असेल. समोर प्रतीक, नॉन स्ट्राईक एंडला संदीप आणि गोलंदाज आकाश. पहिला चेंडू P1चा. पहिला चेंडू P1चा प्रतीकसाठी होता. जोरदार फटका खेळण्याचा प्रयत्न. पहिल्या चेंडूवर फटका फसला. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये बॅक टू द बॉलर झेल टिपला जातोय. पहिला धक्का गोल्डन डकचा शिकार पहिल्या चेंडूवर शिवकर संघाला लागतोय प्रतीकच्या रूपानं. फलंदाज वासुदेव आंग्रे यावेळेला मैदानाच्या आतमध्ये होतोय. इनॅट तिसऱ्या क्रमांकावर वासू हा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळेल. अगदी शिवकर टीमच्या, शिवकर गावाच्या क्रिकेटसाठी आपण पाहिलं तर अगदी हा चांगला खेळाडू. कमी वयवर्ष आहे परंतु चांगला खेळ येत्या या 2 ते 3 वर्षामध्ये त्याचा आपण पाहिलाय. तो वासुदेव आंग्रे तुम्हाला पाहायला मिळतो. अंडर 18 हा खेळाडू आहे परंतु गोलंदाजी फलंदाजी अगदी चांगली करत असतो. आणि मुख्य टीम मध्ये गावदेवी शिवकर संघ आणि मग शिवकर टीमच्या अगदी त्याला खेळताना पाहायला मिळतोय. हा चेंडू वेग होता, वेगावर स्वार झाला होता. चांगल्या पद्धतीचा चेंडू मात्र पाहायला मिळाला. सरळ वेगानं मात्र यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाणं पसंत केलं आणि त्यानंतर मात्र 2 चेंडूचा खेळ संपला. धावसंख्या अद्यापर्यंत आपण पाहिलं तर खातं ओपन केलं नाहीये. धावसंख्या लागली नाही धावपलकावर. 2 चेंडू आणि 1 सफलता मात्र मिळाली आकाशला. इथे मात्र वासूसाठी हा चेंडू तुम्ही पाहताय अगदी फुल्लर लाईनचा होता परंतु डीप मिड विकेट मध्ये फटका खेळतोय. एक्झिक्यूट केला परंतु एक सिंगल मात्र दोन्ही फलंदाज संदीप आणि वासून पूर्ण केली. आणि या सिंगलच्या बरोबरीनं टीमची धावसंख्या 1 आणि संघाचं खातं ओपन केलं जात आहे त्या तिसऱ्या चेंडूवर 1 या धावेनं. एक धाव मात्र जोडली जातीये. संदीप येतो स्ट्राईक एंडवर. गुणवान खेळाडू. रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या पटलावरचं एक मोठं नाव पाहायला मिळतंय. शिवकर टीमसाठी सातत्यानं खेळ करत आलाय. संदीप पाटीलला तुम्ही पाहत आहे. संदीप पाटील आणि वासुदेव अशी जोडी. तर बॉलिंग मार्कवर आकाश पुन्हा एकदा सज्ज आहे. वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न. काय जबरदस्त डिलेव्हरी. वॉट अ डिलेव्हरी. हे खूप महत्त्वाचं आहे. चेंडू व्हेरिएशन करणं, वेगवेगळ्या पद्धतीनं हाताळणं हे महत्त्वाचं असतं क्रिकेटमध्ये. कारण फलंदाजावर कसं प्रेशर क्रिएट करायचं, एखाद्या खेळाडूवर कसं प्रेशर आणायचं, त्याला प्रेशरमध्ये कसं टाकायचं हे इथं मात्र सांगितलं जाते बघा आकाशच्या माध्यमातून. इथे मात्र प्रेशर मध्ये आणत होता परंतु ते प्रेशर झुगारलंय. 2 चेंडू वाईड यॉर्कर पाहायला मिळाले परंतु त्यानंतर मात्र येतोय हा दमदार स्ट्रोक गावदेवी शिवकर संघासाठी. अगदी लॉंग ऑनच्या दिशेने आलेला संदीप पाटीलच्या बॅटमधून चौकार.
या वेळेला बॉलिंग मार्कवर सज्ज असेल. षटक क्रमांक दुसरं पाहायला मिळेल त्या टीम कोण टीम कडून अगदी ब्लॅक स्क्रीनच्या बाजूनं एंड कडून बॉलिंग करताना, परंतु समोर मात्र वासुदेव अंग्रेला तुम्ही पाहताय. 5 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर पाहायला मिळाल्या. क्षेत्ररक्षणामध्ये हालचाल करत असताना कोण संघ, परंतु गोलंदाज अक्षय. इथे मात्र अक्षयचा चेंडू, परंतु तितकाच चांगला तडाखा बघा. काय जबरदस्त फटका, छोटा पॅक बडा धमाका. चेंडू मात्र सरळ. या वेळेला बॅकवर्ड आपण पाहू शकाल. अगदी पाहिलं तर डीप एक्स्ट्रा कव्हरला मनगटी ताकदीचा कॉपी बुक्स पद्धतीनं अगदी हा येतोय स्ट्रोक. 6 रन्स, 6 धावा षटकार. तर बारक्या कांबल्याच्या माध्यमातून सुद्धा आपण बऱ्याच वेळेला पाहत असतो. आणि तो फटका काय एक्झिक्यूट केला बघा फलंदाज वासुदेवनं. जरी माझ्यामध्ये क्षमता कमी असली, जरी मी छोटा असलो, तरी फटके माझ्याकडे दमदार आहेत. तो फटका मात्र दाखवलाय. हा सुद्धा फटका तुम्ही पाहू शकाल बॅकवर्ड स्क्वेअर लेगला लगावतोय, परंतु तिथे मात्र अगदी मैदानाच्या आतमध्ये चेंडू अडलाय बघा. 2 धावा मिळाल्या टीम शिवकर संघाला आणि या 2च्या बरोबरीने धावसंख्या धावपलकावर वाढली आहे. 13 धावा, 13 रन्स, 13 रन्स पाहायला मिळत आहेत. धावसंख्येचा उच्चांक येणं, धावसंख्या जमवणं हे खूप महत्वाचं आहे. सराव तुमचा महत्वाचा आहे, सातत्य महत्वाचं आहे. कारण कोणतीही गोष्ट जर करायची असेल ना, सातत्य जर असलं ना, तर ते यश मात्र मिळत असतं. आणि क्रिकेट खेळत असताना मग तुमचं सातत्य सहज पद्धतीनं वेळोवेळी प्रत्येक वेळेला सराव करणं हे सुद्धा क्रिकेटमध्ये महत्वाचं आहे. हा चेंडू तुम्ही पाहू शकाल जोरदार अपील केला जातोय, परंतु पंच तटस्थ आहेत बघा. अगदी इथे मात्र आपण पाहू शकाल तर हा चेंडू मात्र अगदी वेग होता, वेगावर स्वार झाला, डॉट चेंडू आलाय आणि त्यानंतर धावसंख्या स्थिर आहे. 13 धावा, 13 रन्स पाहायला मिळतील. अनिकेत म्हात्रे अगदी उत्साही होता बघा. इथे मात्र स्विच हिटचा फटका कन्वर्ट केलाय. वासुदेव अंग्रेच्या बॅट मधून येतोय. हा सुद्धा तुम्हाला पाहायला मिळतोय शॉर्ट कव्हरच्या क्षेत्ररक्षकाच्या वरून डीप एक्स्ट्रा कव्हरला चिरडत जात असताना हा येतोय गावदेवी शिवकर संघासाठी. वासुदेव अंग्रेचा ब्रँड शिवकर टीम साठी 4 धावा चौकार. तमाशा देख स्वतःला सावरलं, जागा बनवली, रूम बनवला आणि चेंडू मात्र सरळ या वेळेला बॅकवर्ड स्क्वेअर लेग डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने येतोय. उत्तुंग असा लॉंग स्टॉप, 6 षटकार. आमचे प्रणय डीजे बघा अगदी प्रत्येक फॉर्मॅट मध्ये त्यांचं काम चांगलं आहे, प्रत्येक क्षेत्रामध्ये. इथे मात्र काय जबरदस्त खेळ, अप्रतिम खेळ करतोय बघा. क्षेत्ररक्षक पाहू शकाल तुम्ही अगदी पाहायला मिळतोय, परंतु त्या गॅप मधून दोघांच्या हा चेंडू पुन्हा एकदा आला. 4 धावा मिळाल्या टीम गावदेवी शिवकरला. जी धावसंख्या कोण संघानं पहिल्या षटकामध्ये 5 धावा दिल्या होत्या, त्या आकाशनं अगदी टीमला फ्रंटफुटला आणलं होतं, परंतु या षटकामध्ये वासुदेव अंग्रेनं गावदेवी शिवकर संघाला फ्रंटफुटला आणलं. टोटल जमवल्या या षटकामध्ये धावा 22 आणि टोटल जर आपण पाहिल्या तर 13.50च्या सरासरीने जमल्या, त्या म्हणजे 27 रन्स.
बघा नेक्स्ट मॅच साठी आम्ही पुकार करून ठेवतोय श्री गणेश तुरमाळे संघ आणि दुंद्रे संघ. तुरमाळे आणि दुंद्रे अशी लढत असेल, आपण रेडी राहायचे बघा दोन्ही संघ. गोलंदाज आकाश येतोय. आकाशचा हा पहिला चेंडू फुल टॉस होता. अगदी डीप शॉर्ट पॉइंट मधून डीप मध्ये चेंडू खेळला होता, फील्ड झाला, परंतु तोपर्यंत 2 धावा संदीप आणि वासुदेवनं पूर्ण केल्यात आणि या 2च्या बरोबरीने धावसंख्या धावपलकावर जमतीये ती टोटल 29 रन्स. 29 रन्स पाहायला मिळत आहेत. 29 धावा धावपलकावर तुम्ही पाहू शकाल. अगदी प्रत्येक बाद झाल्यानंतर डावाला सावरण्याचं काम या 2 फलंदाजांनी जोडीने केलंय आणि टीमसाठी धावा मात्र जमवत आहेत. अगदी चेंडू मात्र चांगला होता, चांगल्या चेंडूला सन्मान दिलाय आणि त्यानंतर मग एक सिंगल आली आणि या सिंगलनं 30 रन्स 30 रन्स पाहायला मिळतील धावपलकावर. 30 धावा धावपलकावर लागतायत. आमदार ट्रॉफी, आमदार चषक पाहायला मिळतोय. 2024चं ही शानदार पर्व, खूप चांगली स्पर्धा, खूप चांगलं आयोजन, खूप चांगलं नियोजन. आमचे तुरमाळेचे नामदेव मामाना तुम्ही पाहू शकाल. अगदी कलिंगड आणि त्याचा व्यवसाय, त्यांच्या गावचा संघ खेळताना पाहायला. इथे मात्र स्विच हिटचा फटका कन्वर्ट करायचा होता. लगा तो आबाद नाही तो बरबाद. इथे मात्र आपण पाहू शकाल चकले गेले, फसले गेले फलंदाज वासुदेव अंगरे. डॉट चेंडू येतोय आणि धावसंख्या स्थिर आहे 30 धावा धावपलकावर. षटक क्रमांक इथे 3रं सुरू झालंय. आकाश म्हात्रे नामक गोलंदाज. पंचांच्या डाव्या बाजूना आणखी एक चेंडू पाहायला मिळतोय. वाईड यॉर्करची इथे सांगत होते बघा. मगाशी सुद्धा आपण पाहिलं तर उमेश सर त्याच पद्धतीने चेंडू टाकले होते. आता सुद्धा त्याच पद्धतीने चेंडूची हाताळणी करतोय. वासुदेव थोडासा तिथे बॅकफुटला जातोय आणि गोलंदाज मात्र आकाश चांगली गोलंदाजी करतोय. हा चेंडू मात्र अवांतर आलाय. एक धाव एडवतीये, धावसंख्या 31. सन्माननीय आमची कैलासजी पाटील साहेब अगदी दुंद्रेचे आहेत, ॲडव्होकेट आहेत आणि दुंद्रे संघाचे पुरस्कर्ते सुद्धा आहेत. त्यांना विनंती आहे बघा कैलासजी पाटील, आपण या व्यासपीठावर आपल्याला आयोजकांच्या माध्यमातून बोलावलं जात आहे. आपलं स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. धावसंख्या 31 धावा. इथे मात्र स्वतःला अगदी झोकवून दिलं आणि फटका मात्र एक्झिक्यूट केला. जागा बनवली, रूम बनवला. फटका यावेळेला आपण पाहू शकाल लॉंग लेगच्या दिशेने येतोय. वासुदेव अंगरेच्या बॅट मधून आलाय हा दमदार षटकार.
बनवण्याचं काम अगदी पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. आणि मग त्याच पक्षाचे भारतीय जनता पार्टीचे पनवेल विधानसभेचे दमदार आमदार प्रशांत दादा ठाकूर आणि त्यांच्या नावाची ही स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. 3 षटकं संपली आणि मग 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या टोटल 39 धावफलकावर. षटक क्रमांक 4 घेऊन आलाय गोलंदाज अनिकेत म्हात्रेला तुम्ही पाहू शकाल. आज ज्यांचा वाढदिवस आहे ते अनिकेत म्हात्रे. अगदी त्यांच्या नावावर बाईक आपण पाहिल्या तर 3 बाईक आपण पाहिलेत. असा हा गुणवान खेळाडू या रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या पटलावरचं एक मोठं नाव आहे. इथे मात्र अगदी खोलवट टप्प्याचा चेंडू होता, फुलटॉस होता, ऑनसाइडला खेळतोय. डीप मध्ये आपण पाहताय क्षेत्ररक्षण थोडंसं फंबल झालं, 2 धावा मिळाल्या आणि या 2च्या बरोबरीने धावसंख्या धावफलकावर टोटल जमतीये ती म्हणजे 41 धावा, 41 रन्स. चला टॉस साठी बघा आम्ही तुरमाळे संघ आणि धुंद्रे संघ आपण सज्ज राहायचं बघा. जसा इनिंग संपेल तसा आपण टॉस बॉक्स मध्ये लगेच संपर्क करायचा. सामना आपण पाहताय पहिल्या फेरीचा तिसरा कोण आणि शिवकर. अगदी उमेश सर आपण पाहिलं तर संदीप स्वतःला सावरून खेळतोय बघा, कारण त्याला माहिती आहे. परंतु काय घडतंय बघा, काय घडलं जातंय. जो वासुदेव चांगली खेळी करत होता त्या वासुदेवला इथं मात्र अगदी रनआउटच्या माध्यमातून आत्महत्या करावी लागली आहे. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये वासुदेव अंग्रेची जाते विकेट, मोलाची विकेट मात्र मिळाली आहे. I11 कोण संघाला फलंदाज झालाय बाद. तो टीम तुम्ही पाहू शकाल गावदेवी शिवकर संघाचा वासुदेव अंग्रे बॅक टू द डगआउट.
काय करायचं बघा. वरून दस्तक देत असताना चेंडू मात्र सरळ निघालाय. हवाई सफर लॉंग स्टॉप येतोय. लॉंग 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 वे 6 षटकार. वन बाउन्स षटकारानंतर येतोय. संदीप पाटील आक्रमक होतोय. हवाई सफर हल्ला बोल केला जातोय. हा सुद्धा चौकार. कन्वर्ट केलाय. संदीप पाटीलचा हा ब्रँड लॉंग ऑफच्या दिशेने येतोय. टीम गावदेवी शिवकर संघासाठी आणखी एक 6वा षटकार. लाईव्हला गाणं म्हणजे तुमचंच आहे ना गाणं, तुम्ही सोडू शकता ना. तर यांचं गाणं सोडू शकतात ना लाईव्हला. हे बॅनर दाखव सगळं. बॅनर दाखव. बॅनर लाईव्ह. हां तुम्ही कसं एंट्री आहे करा ना. चांगला चेंडू. अगदी चेंडू टॉस झाला बघा. समोरून मात्र चेंडूला थोडंसं टर्न दिलं आणि त्यानंतर मग बाट फिरली गेली आणि त्यानंतर चेंडू मात्र यष्टीरक्षक अनिकेतच्या हातामध्ये विसावलाय. डॉट चेंडू येतोय. धावसंख्या धावपलकावर टोटल 67. 67 धावा. मोठा उच्चांक आजच्या दिवसामधील पाहायला मिळतोय बघा. आजच्या दिवसामधील मोठा उच्चांक पाहताय आपण. 67 धावा जमवल्या. पहिल्या षटकामध्ये 5 येऊन सुद्धा अगदी 4 षटकामध्ये 62 धावा आणि त्यानंतर 67 आणि त्यामध्ये तुम्ही पाहू शकाल या 6 धावा होतील ऍड. टोटल रन 70 + 70 प्लस झालेत. धावसंख्या धावपलकावर जमतीये 73. 73 धावा.
महाराष्ट्राची A1 जोडी अगदी पहिली बैलगाड्या शर्यत महबूब आणि मथुर आपण पाहिली तर अगदी फेमस जोडी. परंतु आपण पाहिलं ना तर बरेचसे बैल आहेत, बऱ्याचशा बैलगाडा. इथे मात्र काय फलंदाजी करतोय, जसं काय सेट होऊन आला होता. आणि जरी सलामीला आल्यानंतर स्वतःला बघा काय त्यांनी संयम ठेवला होता स्वतःवर, अगदी स्वतःला शांत ठेवलं होतं उमेश सर. आणि ज्यानंतर जसा शेवटचं षटक भेटला अगदी मग त्यामध्ये डेट ओव्हर ज्याला म्हटलं जातं स्लॉगरचं षटक, ग्रामीण भाषेमधील हाणामारीचं षटक आणि त्याच्यावर हल्ला बोल, अगदी षटकार चौकार षटकार. आणि संदीप पाटीलचा जो ब्रँड आहे तो ब्रँड मात्र दाखवलाय बघा. कारण फॉर्म जो आपण म्हणतो ना तो फॉर्म टेम्पररी असतो, परंतु क्लास हा परमनंट आणि तो क्लास मात्र इथे दाखवलाय संदीप पाटीलनं. आणि गावदेवी शिवकर टीमची धावसंख्या जमली आहे टोटल 79 रन्स. 79 धावा लागतायत धावपलकावर आणि 80 धावांचं टार्गेट, मोठा डोंगर इथे मात्र सर केलाय बघा. आणि 2 धावा त्यामधून आपण पाहिलं तर शिवकर टीमला पॅनलाइज होत्या, मग त्या 2 धावा होतील मायनस. अगदी जर आपण पाहिलं तर मग 77 आणि करायच्या त्या म्हणजे 78 धावा टीम कोण संघाला. चला टॉस साठी जाऊया आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. अगदी आमचे ज्ञानेश्वर दादा गायकर असतील, त्यानंतर आमचे धुंद्रे टीमचे कर्णधार सुद्धा आलेत. त्यांना विनंती आहे टॉस करून घ्यायचं आणि आयोजकांना विनंती करतोय आपण नाणेफेकी करायची आहे. जबरदस्त सामना आपण पाहत आहे, अगदी बलाढ्य संघ पाहायला मिळत आहेत. एका बाजूला गावदेवी आपण पाहू शकाल शिवकर आणि दुसऱ्या बाजूला कोण. टॉस केला जातो ॲडव्होकेट कैलासजी पाटील आपण पाहताय आमची धुंद्रे गावचे आहेत. त्यांना विनंती आहे अगदी ज्यांच्या माध्यमातून या संघाला पुरस्कृत केलं ते आपण पाहत आहे. मी विनंती करतो आयोजकांना आपण कैलासदादा पाटील यांचा इथे शुभ सन्मान करायचा आहे. मी निखिलजी भगत यांना विनंती करतोय आपण हा शुभ सन्मान करायचा आहे. कैलासदादा पाटील यांचा इथे शुभ सन्मान आपण करूया. संघाला पुरस्कृत करण्याचं काम केलं जात आहे. तिरंगा शिवकर, तिरंगा आपण पाहतो धुंद्रे संघ आज आपण पाहिलं तर बऱ्याचशा टुर्नामेंटमध्ये चांगला खेळ करत असतो. अगदी मग आपण विचार केला तर मग या संघाचा आपण पाहू शकाल प्रसन्न पाटील, आपण जर त्याला सुद्धा पाहिलं असेल आज रायगडमध्ये सुद्धा चांगला खेळ त्याचा आपण पाहतो. रायगड संघामध्ये अगदी ओपन अप तालुका अप मध्ये आपण पाहिलं तर अमित सर खेळताना पाहत मिळत असतो आणि त्या गावचा हा संघ. आणि मग त्या संघाचा खेळ त्यांच्या समोर मात्र अगदी मग नक्कीच सांगेन मी गेल्या 4 वर्षापूर्वी जी स्पर्धा आपण पाहिली होती ती कलंबोलीच्या मैदानावर अगदी आपण पाहिलं तर व्यावसायिक क्रिकेट संघ जो होता मुंबईचा संघ आणि त्या संघाला परास्त करण्याचं काम केलं होतं तो श्री गणेश तुरमाले संघानं आणि त्या संघासमोर खेळणारा हा धुंद्रे संघ. अशी 2 दिग्गज संघ. पुढचा सामना पहिल्या फेरीचा असेल तुरमाले विपक्ष धुंद्रे. भारतीय जनता पार्टी उसरली खुर्द पुरस्कृत ग्रामस्थ मंडळ व युवा सेना उसरली खुर्द आयोजित गावदेवी उसराई चषक 2024 अगदी यांच्या वतीनं ही ग्रामीण स्पर्धा अगदी या मैदानावर आयोजित केली जाणार आहे. आपण पाहत आहे प्रकाश झोतातील नाईटची स्पर्धा आहे बघा. अगदी आपल्या या विभागातील आपण जर विचार केला ना पनवेल तालुक्यातील एक मानाची आणि सन्मानाची स्पर्धा उसरली गावाची रोख रकमेची आहे ती म्हणजे 2 लाखाची स्पर्धा. येत्या 5, 6, 7, 8 आणि 9 मार्च 2024 या दिवसामध्ये या रात्रीमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तर ही स्पर्धा याच मैदानावर अगदी प्रचलित मैदान मीना श्रीनगर आणि गावदेवी मैदान याच मैदानावर ही स्पर्धा पुन्हा एकदा साकार होताना पाहायला मिळेल. तर जाऊया आपण मॅचच्या दिशेनं. जसं सामन्यामध्ये इनिंगमध्ये होते बदल, येणारे चेंडू 30 आणि करायचे त्या म्हणजे 78 धावा. आवाज ऐकूया पुन्हा एकदा आपण पाहिलं तर आमचे अमितजी म्हात्रे सरांचा.
इतनी रफ एंड टफ चल रही थी, हम बाहर से देख रहे थे मानो मैदान के अंदर तूफान ही आया था। और ऐसी बॉलरों को तड़ी दी गेंद बल्लेबाजों ने। आहा, लेकिन अब उत्तर देना है आपको। आपके सामने प्रश्न खड़ा कर दिया है और जीतने के लिए 30 बॉल में 78 रन चाहिए। अपोजिट टीम जो है आई कौन कौन, ऐसा कौन दिखाओ, कोने कोने पे गेंद मारो। चलिए पहली गेंद, गेंदबाज है पंकज भगत। पहली गेंद एक्स्ट्रा कवर के ऊपर खेलने का प्रयास किया था, लेकिन लॉन्ग ऑफ खिलाड़ी गई गेंद को उठाने के लिए, जहां वाइडेस्ट लॉन्ग ऑफ के क्षेत्र में गेंद को फील्ड किया। पहला रन मिलेगा। बल्लेबाज यहां अनिकेत मात्रे को। अब स्ट्राइक के ऊपर आ चुके अक्षय गाताड़े। 78 रन चाहिए जीतने के लिए। बल्लेबाज काफी हाइटेड है, फुल टॉस डिलीवरी, लेकिन एक बार फिर से वाइडेस्ट लॉन्ग ऑफ के क्षेत्र में खिलाड़ी फंबल जरूर हुए थे, लेकिन एक ही सिंगल मिलेगा। नेक्स्ट मैच है तुरमाले बनाम दुंदरे के बीच। दुंदरे ते सुंदरा गानी है वही ना। ओ अच्छी बॉल, खूबसूरत बॉल देखने को मिल चुकी है। ठीक ठाक संपर्क हुआ नहीं है। पहला मैंडेटरी पावर पे चल रहा है और प्रेशर गेंदबाज के ऊपर डालना चाहिए। मेरे हिसाब से 78 किया जाए तो 15.6 का रिक्वायर्ड रन रेट है, तोड़फोड़ चाहिए। लेकिन ये गेंद तो छोड़ जरूर दिया, लेकिन ये बाहरी गेंद ऑफ्टन के। अंपायर जीवन जी गावड़ इन्होंने वाइड घोषित किया अतिरिक्त रनों के साथ। और स्क्वायर लेग अंपायर देखिए उमेश भाई, बहुत उन्होंने इंग्लिश जो मछली का आनंद लिया है, जानते हैं। ये लोअर फुल टॉस जरूर, संपर्क मजबूती का नहीं, ड्राइव देखने को मिल चुका है। मिड विकेट खिलाड़ी गेंद को उठाने जा रहे। एक तो सिंगल जरूर मिलेगा और एक सिंगल के साथ या I-11 कौन टीम का स्कोर पहुंचा है 4। इस ओवर की आखिरी 2 गेंदें शेष। फुल टॉस और स्लॉग हिट किया है। गेंद चली गई अब्दुल चाचा के पास कहने के लिए 2-4 लस्सी भेजो यार। और 4 के साथ स्कोर, 6 के साथ स्कोर पहुंचे 10। इस बार ये दिशाइन भट्ट की गेंद और स्कोर आगे बढ़ता है 11। अब 15 का रिक्वायर्ड 100 है, 4 तो रन चाहिए, लेकिन गेंद होगी आखिरी शेष। अंतिम बॉल है। एक बार फिर से हवा में, स्क्वायर लेग के ऊपर कोई फील्डर मौजूद नहीं है। 1 2 छली, 4 रन के लिए डीजे ठोक। चोवीस चेंडू 63। चला पाहुणी मंडळाला विनंती असेल आपण लगेच जेवणाचा आनंद घ्या। बंदरा स्कोर
63 चाहिए, 24 बॉल में 63 रनों की जरूरत है। और वासुदेव आंग्रे गेंदबाजी की बाउंड्री संभालने के लिए। ये मैच मैदान के अंदर जो चल रही है वो शिवकर बनाम कोन के बीच। शिवकर ने हिमालय पर्वत रखा है कोन के सामने, और इस पर्वत को तोड़ना है तो बुलडोजर चलाना ही पड़ेगा आपको। सामने देखो बड़ी बड़ी इमारतें बनने जा रही, उस तरह से काम करो। हाँ, और एक ऊपर हो जाएगा तो अच्छी बात है। साला ऐसा होने वाला तो कभी सोचा भी नहीं था। जिंदगी है, क्या बदलेगा पता नहीं है। चलिए, गेल गल्लास होएगा क्या? कैचेट। अरे ये क्या लॉलीपॉप है क्या? या भाई साहब तू कैच मत छोड़। अरे 4 रन पे जब तीसरा परेरा ने जीवन दान दिया था रोहित शर्मा को, 264 का कीर्तिमान रिकॉर्ड स्थापित। श्रीलंका से 2 बार मुझे फोन किया था तीसरा परेरा ने, वो आज भी भुगत रहा है गाउंड सरास से। तो इसी बीच स्कोर 16, कैचेस विन द मैचेस क्रिकेट में कहते हैं। ये शॉट अच्छा है, फील्डर मौजूद है लेकिन उसके ऊपर से सामने स्ट्रोक 6 रन के लिए ठोक दीजिए। पहले हम देखने के लिए तरसते थे, पहले गाना ही क्या, झुक 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 आगीन गाड़ी। अभी न अभी बदल गए रे, सब कुछ बदल गया। चलिए 22 की 22 स्कोर। चलो ट्रेन रुक गई, हमारे यात्रियों का मैच का आनंद लेंगे जरूर। What a shot लेकिन फील्डर मौजूद, एक्स्ट्रा कर, गुड कैच। और इसी के साथ क्रिकेट लोकप्रिय बन चुका है, लेकिन पहला विकेट तो गिर चुका है। कौन टीम का स्कोर पहुंचा 22 के घर में 1 विकेट के नुकसान पे। जीतने के लिए अभी तक उमेश भाई रन चाहिए मेरे हिसाब से 56 रन की अब तक जरूरत है, लेकिन ये 56 रन इकट्ठा करना है तो मैदान के अंदर टुक टुक से कुछ नहीं होने वाला है। ये कि मैदान के अंदर वार और गेंद मिलो मिल पार, ठोकम ठोक, मारदार गोलियों की बौछार करना पड़ेगा। आंग्रे, यस आंग्रे बाहर जाएगा, आंग्रे बाहर जाएगा। मैं बोला तो बोला, वास्तव में गृह मंत्री भवन दो कदम क्या बोला था, बोला तो बोला, चका। और जीतने के लिए अभी तक मेरे हिसाब से 50 चाहिए, 50 रनों की अभी तक दरकार है मैदान के अंदर। लेकिन क्या कौन टीम के अंदर वो काबिलियत है, वो क्षमता है, वो हिम्मत है, बस जलवा दिखाओ। जलवा दिखाने की जिनके पास काबिलियत वही टीम जीत जाती है, क्योंकि वाशिवकर टीम ने आपके सामने उत्तर खड़ा कर दिया है। 2006 में जोहान्सबर्ग के ऊपर जब 434 का स्कोर खड़ा कर दिया था तो दुनिया भी सोच रही थी और ऑस्ट्रेलियन टीम भी सोच रही थी कि ये रन इकट्ठा नहीं होंगे, लेकिन हर्षल गिब्स की 175 की ऐतिहासिक पारी, स्मिथ की साथ मार्क बाउचर की 50, 3.5 घंटों में मैच को फिनिश किया था
और विश्व रिकॉर्ड ग्रीनिच बुक पे लिखा गया 438। 28 स्कोर हो चुका है। 50 की अभी तक जरूरत है। मामा हमारे आए हैं कलिंगड लेके, उनकी गांव की टीम है तो कोई ना कोई गांव के लिए इनाम रखेंगे, ऐसी खबरीलाल का कहना है। खुद हाथ नेक्स्ट बॉल या बैकवर्ड पॉइंट खिलाड़ी स्टंपिंग। निशाना परफेक्ट लगाने के लिए पहले बचपन में तेरा कंचा है गोटी नेम जिसे कहते हैं ना वो चाहिए। अरे शोले पिक्चर में देखा होगा ना, जब बसंती को धर्मेंद्र साहब जी ने कह दिया था आग बंद करो, अभी अभी चलाओ गोली, लग गए निशाना। निशाना ऐसा लगना ही चाहिए। लेकिन स्कोर पहुंचा 29 के घर में 29। फिर 10 की सफर होती हुई व्हाट अ शॉट। अरे रुक गई यार, अरे अरे ये देखिए आउटफील्ड थोड़ी सी इस बार खराब हो गई है, लेकिन बाउंड्री 100% थी, लेकिन भाग्य ने साथ नहीं दिया और भाग्य बहादुर लोगों का साथ देता है। लेकिन इस हालत में हम देख सकते हैं स्कोर बोर्ड के ऊपर तो इस सिंगल के साथ I11 कौन टीम का स्कोर पहुंचा है 30। जीतने के लिए 18 बॉल शेष और मेरे हिसाब से रन चाहिए 48 48। 18 चेंडू 48 धावांची गरज, बघता काय डिशे वाजवा। स्वराज्य श्रींची इच्छा, आधी लगीन कोंढाण्याचं मग माझ्या रायवाचं। महाराज जोपर्यंत तोफेचा आवाज होत नाही तोपर्यंत हा बाजी पावनखिंड लढवतच राहील आणि तोपर्यंत यमाला सुद्धा अनुमती नाही मला नेण्याची। अशा शूरवीर मावळ्यांना घेऊन जर हिंदवी स्वराज्य स्थापन केलं ते राजाला या टुर्नामेंटच्या वतीनं कोटी कोटी प्रणाम। 30 48 शॉट अच्छा है, फील्डर मौजूद है, लपक लिया कैच। इस बार देखा जाए एक्स्ट्रा कवर के ऊपर और इसी के साथ देखा जाए कौन टीम का दूसरा विकेट गिरता हुआ 30 रन पे डीजे। ये क्रिकेट की से हमारी पहचान बनी है, लेकिन ये गेंद गाउन साहब वाइड है। लेकिन कई कई लोग क्या करते हैं अपनी परफॉर्मेंस नहीं, आपकी जो कहते हैं ना कि वीडियो वायरल होने के लिए कुछ भी बोलते। कई लोग बोलते क्रिकेट को भिखमंगा धंधा है। अरे आप क्रिकेट खेलते, जब आप उसे ये बोल सकते हो तो आप कौन है, ये ध्यान में रखिए। ऐसा कभी मत बोलो क्रिकेट ही हमारा, हम उसे धर्म मानते। तुम्हारी पहचान क्रिकेट से बनी है। वो क्रिकेट में अगर इंटरव्यू देता है और वो खुद कहता है क्रिकेट भिखमंगा धंधा है, तो तू कौन है, ये समझ के बोलना चाहिए। हमें बहुत बुरा लगा, ऐसा नहीं बोलना चाहिए। सब लोग काम करके ही क्रिकेट खेलते हैं, तुम सोचना अच्छा था लेकिन गलत मत बोलो। इस बार सीधे बल्ले से खेला हुआ शॉट है,
फील्डर मौजूद है, एक सीधे बल्ले से कुछ नहीं होगा, जमीन से नहीं चाहिए, इस बार आकाश में फायर चाहिए। आकाश चोपड़ा जी हमेशा कहते हैं हवाई फायर उछाल दिया है चेरन के लिए, हमला आकाश में करो, धरती से फायदा नहीं है, क्योंकि धरती के अंदर लगभग देखा जाए इस बॉर्डर के ऊपर पांच खिलाड़ी तैनात कर दिए हैं। स्कोर पहुंच चुका है 32। ये गेंद इस बार खेलने गए थे लेकिन ये गेंद खराब है, ऑफ स्टंप के बाहर ही है, वाइड घोषित किया अंपायर गावन जी ने। अतिरिक्त रनों के साथ स्कोर 33 पे जा चुका है। और इस बार पीछे प्रोडक्शन शॉट पॉइंट लेग, वो स्टंपिंग शिवकर की, शिवकर का निशाना परफेक्ट नहीं लग रहा है। बाई के रूप में एक सिंगल के साथ स्कोर 34 के घर में। आखिरी इस ओवर की गेंदे शेष है मेरे हिसाब से 2। 44 चाहिए, बन भी सकते, बनाने वाला चाहिए। देखिए मैंने कह दिया ना कि बॉल को देख के मारो, गेंद को देखो और गेंद को मारो। आप जब गेंद मिडल स्टंप के ऊपर होती है, ऑफ स्टंप के ऊपर होती है, तो आप इस बार देखा है जगह बनाकर खेलिए और उसे ऑफसाइड के क्षेत्र में खेलिए, हटके खेलिए। अब खड़े खड़े खेलने का प्रयास करेंगे तो मजा नहीं। क्रिकेट में फुटवर्क बहुत इंपॉर्टेंट बात है। 44 चाहिए जीतने के लिए। 13 में 44। देखिए ये वापस आओ और ये ओवर की समाप्ति। अब 12 गेंदे 44 रन, हर ओवर के पीछे 22 रन चाहिए। पानी चाहिए, चलिए पानी लेके जाइए। विनती है हमारे 12 प्रतिनिधि को कि आप पानी खिलाड़ियों को दीजिए, वो पानी पिएंगे। बल्लेबाज को बता रहा हूं कि 12 गेंदों में 44 चाहिए, हर ओवर के पीछे 22 रन चाहिए और पूरी तरह से मजा आ जाएगा। लेकिन वो आनंद देने के लिए हम आपको लेके चलते एक सुमधुर संगीत डीजे मास्टर के पास। आपला हा, कारण आता काय झालं, क्रिकेट आणि बैलगाडी हे दोनच जास्त क्रेज चाललंय फुल। शर्यती सगळीकडेच चालू आहेत। नाही गावण सर आणि आता चोरगे सर बातचीत केली, तर बघूया त्यांचं काय करायचं ते कधी, संध्याकाळी करूच। थांबा, धावसंख्या 33 झालेली आहे आणि विजयासाठी 12 चेंडूमध्ये 44 धावांची गरज। प्रति षटकामागे 22 ची सरासरी आहे। सुंदर हवा छोटी हुई मैंने प्यार की फिल्म की याद आ गई, कबूतर देखिए आसमान में उड़ रहा है। सलमान खान साहब जी का फिल्म कितने मजेशीर थी, लेकिन कबूतर उड़ गया। हाँ, कबूतर उड़ना ही चाहिए, नर और मादी कबूतर में हो ही जाता है। चलिए 12 बॉल में 44 चाहिए, 12 चेंडू 44 धावांची गरज। मला तर मगाशी टॉस कोणी जिंकला? येस, दुंदरे टीम। आपण समोरच्या टीमला आपला डिसाइड निर्णय कळवायचा का असेल तो अंडर 19 के युवा नौजवान गेंदबाज आ चुके बॉलिंग मार्ग पर शो करके। सामने उमेश भाई स्ट्राइक के ऊपर है, आकाश मात्री। 44 बाई 12 में ये बाउंड्री की संभावना लग रही है, मैंने कह दिया लग रही है, लेकिन वहां फील्डिंग अच्छी हुई है। 2 रन, गुड फील्डिंग जीवन। वो उतना अधिकार हमें नहीं है यार, तो तू माइक लो ना, ये है मेरे साथ। अभी वो माइक के ऊपर बोलना बराबर नहीं रे, अभी क्रिकेट चल रहा है उसके बारे में जरूर चलेगा।
और अच्छी बॉल, बहुत यंगस्टर की ये गेंद देखिए, सुंदर डिलीवरी, कोई रन नहीं है, 10 में चाहिए इस बार देखा जाए 40, अब 10 में चाहिए 42, तो इस हालत में आपको अटैक करना चाहिए। चांगला आहे, बयालीस चाहिए। ये देखिए ये खींचा हुआ शॉट है, लंगन खिलाड़ी गेंद को उठाने, एक और इसी के साथ ये 2, गुड रनिंग, 2 के साथ कौन का स्कोर आगे 38। आप तो जीतने के लिए 9 बॉल और 40 चाहिए, 40 रन बन भी सकते, बस बनाने वाला चाहिए, मारने वाला चाहिए। कौन के पास कौन सा ऐसा महाबली है, फुल टॉस बॉल, लेकिन फील्डर मौजूद है वहां। जीवन भाई ये बाउंड्री आ गई इस बार देखा जाए मिड विकेट के एरिया में, और बोला तो बॉल अच्छा। असणे जे व्यवस्थित बोला, आपली माणसं काय करतात, मेल्यावर त्याला हलवून हलवून विचारतात तू बोलस काय नाही, मेलेली माणसं बोलतात का कधी, क्या है ये क्या फील्डिंग कर रहे हो, कौन है हो, जीवन भाई है, जीवन भाई क्या फील्डिंग दे रही यार, तेरे से मैं अच्छा कर सकता हूँ, फील्डिंग डिपार्टमेंट इंपॉर्टेंट बात है। और टीम का स्कोर आगे बढ़ चुका है 44। ये देखिए ये खराब गेंद ऑफ स्टंप के बाहर है, अभी तक कौन का बल्ला ऐसा गर्जा नहीं है, अगर बल्ला चल सकता है तो दिक्कत पैदा आ सकती है, बस चलाने वाला चाहिए, तलवार को धार चाहिए, तब चमकती तलवार को आदमी डरता है, अरे जंग लगे तलवार को कौन डरता है, कौन नहीं, या ऐसा खेल में मजा नहीं, खेल कैसा गर्मा गर्म ठोकम ठोक, चल उड़ाया, चली गए नेक्स्ट ओवर के बाहर, नंबर 6, यही शुरुआत करो, मैच को जीतना है तो अभी ठोक दीजिए। वाला कहता है ना, उनके मन में रहना चाहिए, 6 में 27 चाहिए। बेन स्टोक को जब 4 छक्के ठोक दिए थे ना कॉर्नलेस बैटमैन ने, तब इंग्लैंड की हवा भी निकल गई थी, उनके पास पैसे नहीं थे, बीसीसीआई ने उन्हें पैसे दिए, उन्हें किट लेने के लिए पैसे नहीं थे, बीसीसीआई ने दिए, और उसके बाद उन्होंने मैच जीताकर पूरी तरह से दुनिया में रोंगटे खड़ा कर दिया, जीत हार जीत गया, और उसके बाद वो गाना बजा चैंपियन चैंपियन चैंपियन। जिंदगी का रास्ता आसान नहीं होता, बिना संघर्ष या कोई महान नहीं होता, जब तक न पड़े हथौड़े के घाव तब तक पत्थर भी भगवान नहीं बन जाता। आज संघर्ष करना ही पड़ेगा कौन के बल्लेबाजों को, लेकिन आखिरी गेंदबाज प्रेम भगत फुल टॉस, लेकिन कैचेट याहू, इसे कहते हैं सुपरमैन। संदीप पाटिल सही फील्डिंग, बाउंड्री लाइन पे अपना बैलेंस जाता है, अपने को नहीं जमेगा कैसी फील्डिंग करना चाहिए कहीं नहीं, ये खूबी फील्डर के पास होना चाहिए, वो संदीप ने दिखाया, और अपनी टीम के लिए 5 रन हरा दिया। अब 5 गेंदे 26 चाहिए, अभी भी मैच कौन के हाथ में है मेरे हिसाब से, लेकिन ये सिंगल डबल से नहीं, छक्के तो आना ही चाहिए, बड़े लंबे हिट चाहिए। व्हाट अ शॉट, ये देखिए, अरे वाह,
ये कैचेस पकड़ने में माहिर नहीं बनने, रनआउट का मौका वहां बनेगा। एक सिंगल के साथ कौन टीम का मेरे हिसाब से ये तीसरा झटका गिरता हुआ। टीम का स्कोर टोटल देखा जाए तो उमेश भाई 54-53, लॉस ऑफ 3 विकेट, और आखिरी 5 बार देखा मेरे हिसाब से 4 बॉल शेष और रन चाहिए 25 डीजे। चार 25 और ये ऊंचाई ज्यादा दूरी कम है। कौन है वो? गुड कैच संदीप पाटिल। और अभी कौन के हौसले थोड़े लूज होते हुए, और इसी के साथ आने वाले 3 में चाहिए 25 रन डीजे कमाल। तीन में 25 चाहिए। ये गेंद वाइड ही। 3 में 24 चाहिए। और चलिए, इससे कुछ नहीं होगा, इससे एक ही होगा कि आप खेलेंगे और मैच में औपचारिकता बाकी। कहते हैं कि हाथी निकल गया और पूंछ रह गया। दो बॉल शेष, औपचारिकता बाकी है इस मैच में, लेकिन ये गेंद वाइड जरूर है और एक सिंगल के साथ स्कोर आगे 56। और ये हवा में अच्छा है, कैच की संभावना। गुड जीवन, अरे वाह, जीवन ने इस बार कैच अच्छा लपका। और आखिरी गेंद शेष, औपचारिकता बाकी। वैसे तो अब मैच यहां I-11 कौन टीम को जीतना कठिन बन गया है, क्योंकि एक गेंद में मेरे हिसाब से 24 रन आना, 22 रन आना कठिन है। अगर वो आएंगे तो क्या होगा? ऐसा होएगा नहीं, ऐसा होएगा नहीं है यार। ऐसा हो जाएगा तो उसे चमत्कार कहते हैं। एक में 22 रन चाहिए, मुश्किल है। चलिए, इसी के साथ ये इनिंग हुई खत्म, मतलब ये मैच भी हुई खत्म। 21 रनों से बड़ी जीत अर्जित कर चुके या श्रीदत्त शिवकर टीम ने परास्त कर दिया I-11 कौन टीम को। हार्डलक कौन टीम प्रयास अच्छा किया, लेकिन अपना प्रयास सक्सेसफुल साबित नहीं हुआ, जीत को आप अर्जित नहीं कर सके। हार्डलक, लेकिन वेल डन या श्रीदत्त शिवकर टीम, आपका हम स्वागत कर रहे हैं। नेक्स्ट मैच आपके सामने होगी तुरमाले बनाम दुंदरे के बीच। तो दुंदरे टीम ने टॉस जीता है, मैन ऑफ द मैच का अवार्ड